कशी आहे, कशी दिसते ना भारी लाल कैरी, लाल चटणीतली कैरी. तर तोंडाला पाणी सुटलं की नाही? तर चला मग करून बघूया ही रेसिपी. तर इथं मी 2 कैरी घेतल्या होत्या आणि चांगलं स्वच्छ असं पाण्याने धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे बारीक बारीक काप केलेले आहेत. माझ्या बहिणीने गावाकडून मला अशा आंबटसर कैऱ्या पाठवल्या होत्या. मग म्हटलं आता त्याचं काय बनवणार, काय बनवणार. लोणचं तर माझ्या घरामध्ये कोण खात नाही. मग आणि पणं वगैरे बनवलं तरी ते पण खूपच आंबट होईल. मग म्हटलं हीच रेसिपी करावी. तर इथे मी बारीक असे उभे उभे काप करून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता कैरीचे. आणि याचं साल वगैरे काही काढायचं नाही आहे. थोडंसं यामध्ये मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि नंतर 2 चमचे लाल तिखट जे आपलं असतं घरामध्ये ते टाकायचं आहे. तुम्हाला जर जास्त तिखट नसेल हवं तर तुम्ही इथे लाल बिगडी मिरची पावडरसुद्धा टाकू शकता. आता इथे मी 1 चमचा तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं जिरे आणि ठेचून घेतलेला लसूण टाकला आहे आणि तो चांगला असा भाजू द्यायचा आहे आणि नंतर यामध्ये मिक्स करायचं आहे. तर तयार आहे आपली रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.